अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्राध्यापक राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण काका जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, भाजपचे शहर अध्यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी, आठवले गट तथा मित्रपक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तत्पूर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले। प्रभात फेरीवेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। या रॅलीमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्ली गेट चौकात या रॅलीचा समारोप झालाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रतिनिधी अमोल भांबरकर, अहमदनगर।